ताई ठेवून गेला का नाश्ता? बरं झालं. काय ग शुभ्रा कुठे? आई शुभ्रा अजून झोपलीये. झोपलीये. आहे बरी ती प्रिन्सेस. बरं मला सांगा, मीटिंगच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी झाली का? आई तुम्ही एकदम निश्चिंत राहा, सगळी तयारी झाली आहे. मी असताना तुम्ही कसलीच काळजी करू नका. खरं आहे, हिने ना काय प्रेझेंटेशन तयार केले माहितीये. मेटिक्युलसली प्रेझेंटेशन आहे, म्हणजे इतके आस्पेक्ट्स मी कव्हर केलेत. तिला ना कंपनीच्या रेप्युटेशनची फार काळजी आहे. हां आई, त्या शंकररावांना जरा फोन करतेस का? कशाबद्दल? असं काय करते? आई आपलं बोलणं झालेलं ना, ते नाव बदलण्यासंदर्भात ते बोलायचं होतं ना त्यांच्याशी. अच्छा ते होय. पण सारंग काय बोलला ते ऐकलंस ना तू? त्याचं काय करायचं? हे बघा, सारंगच्या कानावर आपण ह्या सगळ्या गोष्टी घातल्या ना, त्यावर त्याने उत्तर दिलं की तुम्ही बघा, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. आणि तो बोलला ना तुम्हाला, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यावर त्याला पूर्ण विश्वास आहे. आणि त्याचं जर म्हणणं आहे की तो तुमच्या निर्णयाशी सहमत असेल, तर मग आणखी त्याच्याशी डिस्कशन करून वेळ कशाला वाया घालवूया. मग आम्ही जो निर्णय घेतलाय त्यावर तुम्ही एनिवे सहमत होताच ना. मग आपण तेच सगळं पुढे घेऊयात, त्यांच्यासमोर मांडूयात, हो ना. आणि सारंग असंही कंपनीत काही व्यवस्थित लक्ष देत नाहीये ना आई. मग मला वाटतं आपण सारंगला थोडंसं लांब ठेवूयात कंपनीपासून आणि आपल्या मीटिंग्स करून घेऊया, हो की नाही? सारंगला पुन्हा बिझनेसमध्ये आणायचंय. ज्या सावलीमुळे तो कंपनीपासून दूर गेला होता, त्याच सावलीच्या नावाचा वापर करून मी पुन्हा त्याला कंपनीत आणणार आहे. ठीक आहे, तुम्हा दोघांचं असं म्हणणं असेल तर करूया त्यांना फोन आपण. आई लाऊड स्पीकरवर लावाल का प्लीज, म्हणजे आम्ही पण ऐकू. हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग तिलोत्तम माझी. व्हेरी गुड मॉर्निंग. तुमच्याच फोनची वाट बघत होतो. काय ठरलंय तुमचं? सारांशी काही बोलणं झालं का? झाली, सगळी चर्चा झाली आहे आमची. आम्हाला ही ऑफर मंजूर आहे, म्हणजे नाही म्हणण्याचं काहीच नाही आहे ना यात.